लघवीला होतंय पण कळत नाही, पण चार चौघामध्ये जेव्हा होतं त्या लाजेपायी त्यांच्या मानसिक स्थितीवर पण त्याचा परिणाम होतो. माझ्याकडे असे लोक आहेत ज्यांचे नातू त्यांच्या रूम मध्ये जायला तयार नाहीये. हे इतकं म्हणजे मनाला इतकं टोचणार आहे आणि हे ठीक होण्यासारखं, म्हणून याबद्दल बोलणं जरुरी आहे. हा आणखीन किती पुढे घातक होऊ शकतो. लघवी इतक्या फ्रिक्वेंटली होते आणि लघवीची थैली त्याच्यामुळे इतकी लहान झालेली असते की आपण किती औषधं देऊन तिला मोठी नाही करू शकत. त्या समस्येचा मानसिकतेशी मेंदूशी काही संबंध आहे का? काही स्ट्रेसनी किंवा टेन्शननी लघवी वारंवार लागणं हे सुद्धा होतं. भीतीने, घाबरल्याने किंवा लघवीला होते. खूप भीती वाटण्याने लघवी सुटून जाणं हा एक एक्स्ट्रीम प्रॉब्लेम झाला. पण शाळेत असंही असतं की टीचर रागवेल जर मी वारंवार लघवीला गेलो, म्हणून लहान मुलं ज्यांना ओव्हर ऍक्टिव्हिटी असते ते सुला जात नाही. रिप्रोडक्शन मध्ये म्हणजे प्रजनन क्षमतेमध्ये याच्यामुळे काही फरक पडतो? इच्छा, संबंध होण्याची इच्छा ही कमी होते. सगळ्यांचा प्रश्न असतो की मी बसली तोपर्यंत मला लघवी लागत नाही, मी उठली की मला लघवी धरवत नाही. तर त्यांना आम्ही सांगतो की आजी ती टीव्ही सिरियल ना 15 मिनिटं बंद करा आणि लघवीला जाऊन या. नमस्कार मंडळी, विमर्श बाय मयूर आडकर मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. डॉक्टर अनघा कुलकर्णी केकतपुरे यांचा पहिला भाग तुम्ही सर्वांनी पाहिला असेल आणि जर नसेल पाहिला तर ह्या भागाच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे. आता आपण ह्याच्या दुसऱ्या भागाला सुरुवात करणार आहोत. वारंवार लघवीला होणे आणि युरिन इन्फेक्शन या विषयावर डॉक्टरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलेलंच आहे. पण युरिन होतंय म्हणजे लघवीला होतंय पण कळतच नाही, हा एक वेगळा आणि न सांगण्यासारखा आजार असतो. कारण ज्यांना हे होतं त्यांना एक समाजाप्रती किंवा जिथे त्यांना असं होतं तिथे त्यांची लाज जाते आणि लाजेपायी यावर उपचार होत नाही आणि हे आपल्याला काय होतंय म्हणून एक मानसिक ताण जो वेगळा येतो, या विषयावर आपण बोलणार आहोत. तर जेव्हा लघवीला होते पण कळत नाही, ही जी सिच्युएशन आहे ही कशामुळे होते, का होते, ह्याच्यावर उपाय काय आहे, त्याची लक्षणं काय आहेत, हे कशामुळे टाळता येऊ शकतं, या संबंधी सर्व माहिती आपण पुन्हा एकदा डॉक्टर अनघा केकतपुरे यांना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. डॉक्टर, विमर्शमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. थँक्यू. एक छान विषय आपण सुरुवातीला घेतला की युरिन इन्फेक्शन, ज्याबद्दल खूप चांगल्या प्रतिक्रिया आपल्याला या व्हिडिओवर येत आहेत आणि खूप चांगल्या भगिनी आपल्या ज्या आहेत, सबस्क्रायबर्स आहेत, त्या याच्यावर प्रश्नही विचारत आहेत. तर हा एक प्रश्न आपल्याला त्या पहिल्या भागामध्ये आपल्याला जाणवला, त्यामुळे आपण पुन्हा या भागाला, दुसऱ्या भागाला सुरुवात करतोय की लघवीला होतंय पण कळत नाही. ही जी एक सिच्युएशन आहे ही एका वयामध्ये किंवा काही लोकांना आढळते. तर ह्यामुळे होतं काय, हा आजार आहे ठीक आहे, लघवीला झाला, पण चार चौघामध्ये जेव्हा होतं तेव्हा त्यांची कुठेतरी मानहानी किंवा अपमानकारक त्यांना लाज येते त्यांना, आणि त्या लाजेपायी त्यांच्या मानसिक स्थितीवर पण त्याचा परिणाम होतो. तर आपण या रिलेशन्सवरही खूप फरक पडतो. हो हो. म्हणजे माझ्याकडे असे लोक आहेत ज्यांचे नातू त्यांच्या रूम मध्ये जायला तयार नाहीये कारण लघवीचा वास राहतो. म्हणजे एक वय ऑलरेडी होऊन गेलंय, त्या आधीच म्हणजे त्या वयात पोचले की त्यांना खूप सपोर्टची गरज आहे, पण घरातले लोक त्यांच्याजवळ जायला तयार नाही कारण त्यांच्या शरीराला सतत वास येत राहतो. हे इतकं म्हणजे मनाला इतकं टोचणार आहे आणि हे ठीक होण्यासारखं, म्हणून याबद्दल बोलणं जरुरी आहे. वेळेत जर आपण याच्याबद्दल बोललो तर आपण याच्यावर बऱ्यापैकी म्हणजे सोपा घरगुती उपाय करून सुद्धा याला आपण कंट्रोल करू शकतो. काय हे कशामुळे होतं असं? युरिन इन्कॉन्टिनन्स किंवा हे जे नकळत लघवी होऊन जाणं हे जनरली 3 प्रकारात मोडतं. एकाला आम्ही स्ट्रेस युरिनरी इन्कॉन्टिनन्स म्हणतो, म्हणजे जिथे खोकल्यावर, शिंकल्यावर वजन उचलताना बायकांमध्ये किंवा पुरुषांमध्ये लघवी सुटून जाते. तर त्याच्या याच्यात प्रकार असतात, म्हणजे कमी सुटते, जास्त सुटते, कोणाला पॅड लागतात, कोणी डायपर वापरतात, हे वेगळे प्रकार आहेत. दुसरं असतं ज्याच्यात लघवी घाईची येते, पटकन येते, बाथरूमला जाईस्तोर लघवीला होऊन जाते, कोणाला थेंबर होते, कपडे ओले होतात, कोणाला पूर्ण सुटते, धार लागते, जाता येता साफ करावं लागतं. तिसरं असतं ज्यांना सतत थेंब थेंब लघवी गळत राहते, म्हणजे लघवी आत शिल्लक असते पण वरती वरती गळत राहते, याला ओव्हरफ्लो इन्कॉन्टिनन्स म्हणतात.
तर या 3 प्रकारांमध्ये असं आहे हम्म. की यांची कारणं वेगवेगळी आहेत अच्छा. आणि यांची ट्रीटमेंट वेगवेगळी आहे. हा. तर जर कोणाला जसं खोकल्या शिंकल्यावर लघवी होऊन जाते, हम्म. याचं प्रमाण जनरली बायकांमध्ये जास्त आहे. जास्त आहे. आणि असं बघितलं गेलं आहे की आज 4तनं एका महिलेला आठवड्यातनं एकदा थोडी तरी लघवी सुटून जाते. अच्छा, इतकं प्रमाण आहे? 40% वर WHO सांगितलंय की बायकांमध्ये 40% रिपोर्टेड इनकॉन्टिनन्स आहे. तर रिपोर्टेड म्हणजे ज्यांनी येऊन सांगितलं, ते ज्यांनी नाही सांगितलं त्यांचं माहिती नाही. सो मेनोपॉज नंतर हे प्रमाण वाढतच. आणि यात असं आहे की एकदाही जरी लघवी सुटली तरी त्याच्याबद्दलचा कॉन्फिडन्स कमी होत जातो की पुढच्या वेळेला कधी सुटेल माहिती नाही. लहान एज मध्ये जर सुरू झालं तर कपडे काय घालावे, वेस्टर्न कपडे चालणार नाही. काही पर्टिक्युलर म्हणजे ट्रॅव्हल, माझ्याकडे अशा पण पेशंट येतात जे मुलगा म्हणतोय की आई चल आपण रोड ट्रिपवर जाऊ, पण मी अर्ध्या तासात कसं बाथरूमसाठी थांबायला सांगू घरच्यांना, म्हणून रोड ट्रिप्स अवॉइड केल्या जातात. असं सुद्धा बघितलं गेलंय. हे ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर म्हणजे जे आपण म्हणालो की अर्जन्सी इनकॉन्टिनन्स, हा एक भाग झाला. त्याच्यात घाईत लघवी देते. जी लघवी आपल्याला जितक्या जोरात आपल्याला 450 ml भरल्यावर लागते ती आपल्याला 100-125 वरच लागून जाते. अच्छा. सो दर 15 मिनिटात इतक्या जोरात लघवी येणार की म्हणजे बायका येऊन सांगतात की कडी उघडायच्या आत लघवी पूर्ण सुटून जाते. मग ते पूर्ण साफ करणं सगळं मागे येतं. तर हे खूप कॉमन आहे. आणि याच्यानंतरचा जो ओव्हरफ्लो इनकॉन्टिनन्स ज्याला म्हणतात, म्हणजे लघवीची थैली भरलेलीच राहते आणि वरची लघवीचा ग्लास पूर्ण भरलाय त्याच्या वरचं पडून जातं, अशी युरिन होत राहते. याच्यात प्रॉब्लेम असा होतो की ठीक आहे युरिन तर सतत होत असते. पेशंट येऊन सांगतात की मला लघवी तर होते, चांगली होते, किती होते, दिवसभर लघवी होतच राहते. पण त्यावेळी लघवीच्या थैलीत 300 ते 1000 ml पर्यंत सुद्धा लघवी शिल्लक राहणारे पेशंट असतात. तेवढी लघवी आत असते, किडनीवर प्रेशर येत असतं, किडनी खराब होत असते, किडनी सुजत असते, पण त्यांना लक्षात येत नाही कारण लघवी सुटत असते. तर लघवी सुटून जाणे हा आजाराचं लक्षणही असू शकतं किंवा स्वतः एक आजारही असू शकतो. आणि जर आपण ओळखलं की या 3 पैकी कुठला प्रकार आहे तर त्याचं ट्रीटमेंट कम्प्लिटली होऊ शकतं. जसं स्ट्रेस इनकॉन्टिनन्स जो आपण पहिला भाग बघितला, खोकल्यावर शिंकल्यावर लघवी होऊन जाते, याचे काही कारण आहेत. वजन जास्त असणं, कॅफेन इनटेक, चहा कॉफी हा लघवीच्या थैलीला इरिटेट करणारा अगदी पहिला घटक आहे. चहा प्यायला की तुम्ही जर सगळेच बघाल 15-20 मिनिटात घाईची लघवी लागते. तर बायकांमध्ये हा खूप जास्त इफेक्ट असतो. मग आता तुम्ही म्हणालात की चहा कॉफी, आपण हा विषय कंटिन्यू करूच, पण प्रेक्षकांना सांगावं असं वाटतंय की ज्या गोष्टीची आपल्याला सवय आहे की जे घेतल्याशिवाय आपल्याला शौचाला कधी कधी होत नाही म्हणून लोक ते घेतात आणि तलफ यावी, काम करायला मूड यावा म्हणून घेतात, त्याचे दुष्परिणाम काय होतात याबद्दल आपण आता बोलतोय. मग हे चहा कॉफी किती घ्यावं की नच घ्यावं? जर लघवी सुटून जात असली, म्हणजे ज्यांना खोकल्यामुळे वगैरे लघवी सुटत असली, त्यांना मी जनरली ऍडवाइस करते की चहा कॉफी सध्या तरी बंद करा. अच्छा. एकदा पूर्ण कंट्रोल आला की मग आपण बघू. काही लोकांना चहा कॉफी घेतल्याने काहीच फरक पडत नाही, त्यांनी घेतल्याने काही प्रॉब्लेम नाही. पण तसं पण आपल्यात कधीच चहा खूप पिण्याची पद्धत नव्हतीच. म्हणजे 10 ग्लास चहा पितोय, 20 ग्लास चहा पितोय, ही आता नवीन आलेली पद्धत आहे. मला वेळ नाहीये म्हणून, म्हणजे मला खायला वेळ नाही म्हणून मी चहा पितो, लोकांमध्ये बसून काही प्यायला नाहीये म्हणून मी चहा पितो, कोणीतरी आलंय त्याच्यासोबत चहा नाही घेतला तर त्याला वाईट वाटेल म्हणून मी चहा पितो. हा चहा जनरली साखरेचा असतो, म्हणजे तुमच्या शुगरलाही अफेक्ट करणार आहे, तुमच्या भुकेलाही अफेक्ट करणार आहे आणि तुमच्या लघवीच्या थैलीला तर इफेक्ट करणारच करणार आहे. म्हणजे यावर स्टडी सुद्धा केलेली आहे की कॅफेन घेतल्याने किडनी आणि ब्लॅडरचा कॅन्सर होतो का, ते कन्क्लुसिव्हली मिळालं नाहीये, पण त्याच्यावर अजून शोध सुरू आहे. अच्छा. सो त्याचा तिथपर्यंत पण इफेक्ट असू शकतो. सो कमी प्या, सकाळी दुपारी, जनरली 3-3:30 नंतर चहा कॉफी घेऊ नये.
फक्त ब्लॅडरसाठी म्हणजे रात्रीतून उठावं लागू नये म्हणून नाही, पण कमीत कमी रात्री म्हणजे आपण जर दुपारी नाही प्यायलो तर याचा इफेक्ट तुमच्या ब्रेनवर पण 8 तास राहतो. सो 3:30 नंतर जे लोक चहा कॉफी घेतात त्याच्यात ही पण स्टडी झाली आहे की यांना स्लीप डिसऑर्डर्स किती आहे, झोप न लागण्याचं प्रमाण पण जास्त आहे. हे जे आपली ब्रीदवाक्य हल्ली सगळ्या दुकानांवर झळकलेली असतात की चहाला वेळ नसते पण वेळेला चहा लागतो, लॉट कॅन हॅपन ओव्हर कॉफी आहेच. ह्या गोष्टी आहेत. ह्याच्या वरचा मला एक यालाच जोडून प्रश्न आहे, चहा कॉफीच्या व्यतिरिक्त हल्ली जे लोक कंटिन्यू ड्रायव्हिंग करतात किंवा खेळतात किंवा ज्यांना एनर्जी आपली कुठेतरी लावायची आहे ते लोक नवीन एनर्जी ड्रिंक नावाचे प्रकार आलेले आहेत. आपण आता त्याची नावं नको घेऊया पण तो किती घातक आहे, भयंकर कॅफेन आहे, खूप कॅफेन आहे. आणि कारण हे जे लोक आहेत हे खूप हेल्थ कॉन्शियस आहेत म्हणून त्यात ऍस्पार्टेम, त्याच्यात आर्टिफिशियल स्वीटनर्स हे खूप ऍडेड आहेत. आर्टिफिशियल स्वीटनर्स हे अजूनही म्हणजे आमच्या याच्यात सगळीच कडे हे अजूनही याच्यात आहेतच की ते ब्लॅडर इरिटंट्स आहेत. अच्छा. सो जर ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर आहे किंवा युरिनचा प्रॉब्लेम आहे तर यांना हे थांबवणं हे आम्ही ऍडवाइस करतोच. सो आर्टिफिशियल स्वीटनर्स, प्रिझर्वेटिव्स हे सगळेच ब्लॅडरला इरिटेट करतात. म्हणजे आता जे आपण एनर्जी ड्रिंकचा उल्लेख इथे केला त्याच्यामुळे केवळ ड्रायव्हिंग करणारे किंवा स्पोर्ट्समनच नाहीत तर ऍक्टिंग क्षेत्रामध्ये जे लोक काम करतायत दिवस रात्र ते कायम ते त्याचे टीन घेऊन बसून रात्री पित असतात आणि त्याच्यामुळे मृत्यूही झाल्याची उदाहरणं आहेत आपल्याकडे. नाही पण सर म्हणजे माझा खूप सोपा हे आहे, भले हा याच्याशी नसेल प्रश्न आहे की आपण म्हणतो की माठात ठेवलेलं पाणी आपण 24 तासानंतर पित नाही. हे टीन किती दिवस आधी बनलं आहे, त्याच्यात ती ड्रिंक किती दिवस आधी टाकली आहे, त्यात टिनाच्या भांड्यात स्वयंपाक करू नको म्हणून किती बायकांना घरी किती सांगितलं जातं. मग आपण त्या टिनाच्या कॅन मध्ये महिनाभर राहिलेलं ड्रिंक कारण त्यांनी 1 वर्षानंतर पिऊ शकता तुम्ही म्हणून आपण पितोच आहे. मग हे किती बरोबर आहे. आणि कोल्ड्रिंक्स आता ते सुपर मार्केटमध्ये जाऊन 2-2, 5-5 लिटरच्या बाटल्या आपण घरी जाऊन नेताना पाहतो त्याने पण याच्यावर खूप दुष्परिणाम होत असतात. कोल्ड्रिंक्स नॉट म्हणजे ब्लॅडर इरिटंट असतात, त्याच्यात मॅक्झिमम गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या लघवीच्या थैलीला त्रास देणाऱ्या असतात. तेही अति प्रमाणात किंवा पिऊच नये. नाही तर पण आपल्या इथे तर असे पण लोक आहेत जे पाण्याच्या ऐवजी सुद्धा कोल्ड्रिंक पितात. हो, जेवताना घेऊन बसतात. पाणी नाही, पाण्याची चव आवडत नाही म्हणून पाणी न पिता कोल्ड्रिंक पिणारे लोक सुद्धा झाले. आपण त्याच विषयाकडे पुन्हा येऊ की चहा कॉफीच्या सेवनाने पण युरिन इन्कॉन्टिनन्स होऊ शकतो. वजन खूप वाढल्याने सुद्धा युरिन इन्कॉन्टिनन्स होऊ शकतो. तसंच खूप लघवी जमा करून ठेवणं म्हणजे न जाणं, पोस्टपोन करणं यांनी लघवीची थैली जी आहे ती मोठी होते, ताणली जाते. आणि जेव्हा कुठली गोष्ट रबरी जास्त स्ट्रेच करू तर हा पूर्ण नॉर्मल जात नाही. तसंच ब्लॅडर जर एक्स्ट्रा स्ट्रेच केला तर हा नॉर्मल साईजवर जात नाही. त्यामुळे लघवी हात शिल्लक राहते. त्यामुळे इन्कॉन्टिनन्सचं प्रमाण तर वाढतंच. कारण सपोज एखाद्याला 350 ml मधली 200 ml लघवी शिल्लक राहायला लागली तर त्याला दर 1.5 तासात अर्जन्सीने लघवी लागायला लागेल. सो 10 वेळा, 12 वेळा, 15 वेळा लघवीला जाणं सुरू झालं आणि शिल्लक राहणारी लघवी आहेच वेगळी. त्यामुळे होणारे इन्फेक्शन्स, किडनीवर येणारं स्ट्रेस हे सगळं वेगळं राहून जातं. तर म्हणजे हा एक प्रॉब्लेम आहेच की पोस्टपोन करू नये, व्यवस्थित पाणी पित राहावं. असं नाही की आपल्याला वारंवार जावं लागतंय किंवा लघवी सुटते म्हणून पाणी कमी करून घ्यावं. तर हे सगळं आपल्याला याची लक्षणं म्हणजे आपल्याला लघवीला होत आहे पण समजत नाही, हे प्रमुख लक्षण आहे ज्याच्याविषयी आज आपण बोलतोय. ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्या आधीची काही लक्षणं आहेत का की ते होण्याआधी असं तुम्हाला होत असेल? घाईत येते, म्हणजे लक्षात येत नाही, तिथपर्यंत पोचायच्या आधी आपल्याला जर सेन्सेशन्स येतात ते येतच नाही, एकदम घाईची येते, मग आपण जाऊन लघवी करतो. किंवा ठीक आहे स्ट्रेस इन्कॉन्टिनन्स जो आहे त्याच्यात आधीची खूप लक्षणं नाहीयेत, ते सुरू झालं की सुरू झालं. आणि याचं चाइल्ड बर्थ, वजायनल डिलिव्हरी याच्याशी खूप सिग्निफिकंट रिलेशनशिप आहे.
आणि तसंच असं बघितलं जातं की प्रेग्नन्सीमध्ये जर प्रॉपर पेल्विक फ्लोअर ट्रेनिंग केलं, एक्सरसाइजेस केले, तर पुढे चलून याचं प्रमाण भरपूर कमी केलं जाऊ शकतं. सो नॉर्मली पण पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेस बायकांनी सेकंड ट्रायमेस्टर पासूनच सुरू करावे, तर युरिनरी इन्कॉन्टिनन्स होण्याचे चान्सेस. जरा सोप्या भाषेत सांगाल तुम्ही आणखी? सो लघवीची थैली जी आहे ती एका मसलच्या एका डायफ्राम वरती एक पडदा म्हणू शकू, मसलचा पडदा, तो त्याला धरून ठेवून आहे. याला पेल्विक फ्लोअर म्हणतात. याच्यात मसल्स आहेत. जेव्हा नॉर्मल डिलिव्हरी होते तेव्हा ती स्ट्रेच होते. या स्ट्रेच झाल्यामुळे लघवीच्या थैलीला जे रस्त्याला जे कॉम्प्रेशन लागतं ते लूज पडतं. याला टाईट करण्याचे काही एक्सरसाइजेस आहेत, त्याचे काही व्हिडिओज आहेत समजून सांगणार. हे व्यायाम जर आपण गर्भधारणा झाल्यावर दुसऱ्या महिन्यापासून म्हणजे दुसऱ्या ट्रायमेस्टर 3 महिन्यानंतर जर सुरू केले तर पुढे चलून 40शीत आल्यावर जे युरिन सुटण्याचं प्रमाण आहे ते कमी होतं. अच्छा. सो हे प्रिव्हेंटेबल असतं. जे लघवी सुटून जाते बायकांमध्ये, हे कमी करण्यासाठी एक्सरसाइजेस ट्रीटमेंट म्हणून पण त्याच आहेत. अच्छा. पण हे प्रिव्हेंट केलं जाऊ शकतं जर लहानपणीपासून हे व्यायाम सुरू केले. हे व्यायाम एक्सरसाइज तुम्ही जे म्हणालात ते व्यायाम प्रकार म्हणून आहे की योगामध्ये पण त्याचे काही आसन आहेत? मूलबंध जे म्हणतात हा तोच प्रकार झाला. पण सायंटिफिकली गेलो तर 2 प्रकारचे मसल फायबर असतात, फास्ट ट्विच आणि स्लो ट्विच. म्हणजे एक जे सतत कार्यरत असतात स्लो ट्विच फायबर्स, आणि एक जे सडन बर्स्ट ऑफ ऍक्टिव्हिटी करतात ते फास्ट ट्विच फायबर्स. या 2 प्रकारचे फायबर्स या पेल्विक फ्लोअर मध्ये असतात. या दोन्हीला ऍक्टिव्हेट करण्याच्या काही व्यायाम असतात. लघवीची आत ओढून धरून ठेवणं, श्वास घेत घेत ते ढिली सोडणं, त्याच्यानंतर आत धरून काही वेळ रोखून ठेवणं. हे काही एक्सरसाइजेस जर आपण रेग्युलर आधीपासून सुरू केले तर युरिन सुटण्याचं प्रमाणही कमी होणार आणि ज्यांना सुटते त्यांचं लघवी सुटून जाणं पण कमी होणार. तर हे करणं अत्यंत जरुरी आहे. ज्यांना व्हिडिओवरनं थोडं लक्षात येत आहे त्यांनी डायरेक्टली घरी सुरू करावे, नाही तर एखाद्या जवळच्या फिजिओथेरपिस्ट कडनं शिकून घ्यावे आणि मग सुरू करावे. पण हे एक्सरसाइजेस केले तर बेनिफिट खूप जास्त आहे आणि रिस्क काही नाहीये. हा जो आजार आहे न कळता लघवी होणं किंवा खोकताना शिंकताना लघवी होणं, तुम्ही जो म्हणालात की स्ट्रेस ओव्हरफ्लो प्रकारातला आहे, हा आणखीन किती पुढे घातक होऊ शकतो? मी तुम्हाला काही उदाहरणं देऊन सांगेन. सांगा. तर माझ्याकडे असे पेशंट येतात जे, जसं मी सांगितलं, आजी येतात ज्यांचे नातू त्यांच्याजवळ येत नाही, तर सोशल रिलेशनशिप्स नाहीये. त्याच्यात असं होतं की लघवी इतक्या फ्रिक्वेंटली होते आणि लघवीची थैली त्याच्यामुळे इतकी लहान झालेली असते की आपण किती औषधं देऊन तिला मोठी नाही करू शकत. फायनली परमनंट नळी कॅथेटर लावून ठेवणं हाच एकच ऑप्शन राहतो त्याच्या सगळ्या प्रॉब्लेम्स सहित. म्हणजे सगळेच म्हणतात की कॅथेटर लावल्याने इन्फेक्शन होणार आहे, तर इन्फेक्शन्स घेऊन येतो आपल्यासोबत. याच्यासोबत जे इन्फेक्शन होतात ते नेहमी कॉम्प्लिकेटेड असतात, ते खूप इझिली किडनीवर जातात, किडनी खराब करतात. सो इन्फेक्शन्स होणार. त्याच्यानंतर याच्यासोबत कधी कधी जसं ओव्हरफ्लो असेल तर किडनीवर प्रेशर येऊन किडनी खराब होते. पण पाहिलंय इंटरपर्सनल रिलेशनशिप्स मध्ये खूप प्रॉब्लेम होतो, कारण त्यांचा सेल्फ कॉन्फिडन्स खूप खराब होऊन जातो लघवी सुटत असल्यामुळे. पुरुषांमध्ये हा प्रॉस्टेटशी खूप इझिली संबंधित असतो प्रॉब्लेम. सो प्रॉस्टेट वाढत असतं ज्याच्यामुळे त्यांना लघवीला वारंवार जावं लागतं, रात्रीतून उठावं लागतं, कंट्रोल नाही होत, झुटून जाते. हे सगळं त्याच्यात जॉब प्रोफाईल मध्ये प्रॉब्लेम होतो, नोकरीच्या ठिकाणी पॉसिबलच नसतं. त्याच्यानंतर डायपर वापरल्यामुळे लोकल एरिया इन्फेक्शन खूप होतात. सो तिथे सगळं खाजून जाणं, सगळं चिल्ल्या जाणं, खालची जागा पूर्ण सोलून निघणं, लाल होणं, हे सगळे आजार निर्माण होतात. म्हणजे जे आहे ते राहून जातं. आणि याच्यामुळे खूप अति प्रमाणात स्ट्रेस असतो, कारण हा कुठे बोलत नाहीत लोक, त्यामुळे तो एक अजून वेगळा प्रश्न असतो. यांना त्यांचेच नातेवाईक कुठे घेऊन जायला नको वाटतात की त्याच्या बाजूला सतत वास येतो म्हणतात. तर हे सगळं
म्हणजे आणि मानसिक आघात मानसिक खूप होतो आघात खूप याच्यामुळे, जास्त. आणि एकटेपणा वाढतो, मग पुन्हा खूप. आणखीन वेगळे काहीतरी डिप्रेशन आजार. आणि हे सगळं याच्यात खूप वाढलेलं असतं. समाजातून बाजूला काढल्यासारखी त्यांची अवस्था होते. आणि ह्याचं कसं झालंय की याचं प्रमाण पोस्ट मेनोपॉझल एज ग्रुपमध्ये खूप जास्त. जसं मी सांगितलं 1/4. सो कुठेतरी असं होतं की बायकांना होत असतं, काहींना कमी प्रमाणात असतं. तर आपापसात बोलता बोलता म्हटलं जातं अगं हे वयाचा दिस इज अ पार्ट ऑफ नॉर्मल एजिंग. पण मला सतत हेच सांगावं वाटतं की हा नॉर्मल एजिंगचा पार्ट नाही, हा प्रिव्हेंटेबल प्रॉब्लेम आहे, ज्याला आपण रोखू शकतो, ज्याला आपण ठीक करू शकतो, आणि तो करायला पाहिजे. सो बेसिकली हे पण ऐकल्यामुळे लोक खूप ट्रीटमेंटसाठी येत नाही की हा तर नॉर्मल पार्ट ऑफ एजिंग आहे. मग त्यामुळे पाणी कमी पिणं, मग त्यांनी कॉन्स्टिपेशन होणं, संडास साफ न होणं, हे प्रॉब्लेम वाढत जातात, मग ते होतच जातात. आणि म्हणजे एखाद्या गोष्टीचा उपाय शोधून काढावा समस्येचा, तर ते न होता ती समस्या दाबता कशी येईल आणि तिला कसा वेळ देऊन ती जाते का चेक करत राहणं, याने ते आणखीन प्रॉब्लेम वाढत जातो. ज्याला आपण म्हणतो आजार अंगावर काढणं, तो प्रकार त्यामध्ये होतो आणि एकदम स्फोट होतो त्याचा. तुम्ही म्हणालात त्याचे घातक परिणाम त्या आजारापेक्षा मानसिक खूप होतात, खूप जास्त होतात. ह्याच्यावर कसं तुम्ही उपाय काय ह्याच्यावर करता? पहिल्यांदा आपण पहिल्यांदा त्याला हे करतो की एक्झॅक्टली काय आहे. तर यासाठी पहिली स्टेप आम्ही ब्लॅडर डायरी सांगतो. ब्लॅडर डायरी तर पेशंटलाच स्वतःला की आपण पण सगळे करू शकतो. म्हणजे बेसिकली 3 दिवसाचा चार्ट बनवायला लावतो की तुम्ही इन जनरल पाणी किती पिता, कुठलंही द्रव्य किती पिता, त्याच्यासमोर त्याचं किती अमाऊंट आहे, 1 ग्लास प्याले, अर्धा ग्लास प्याले, 5 ग्लास प्याले, ते लिहायचं. समोर लघवी किती वेळा झाली ते लिहून ठेवायचं. 6 वाजता गेले, 7:30ला गेले, 8:30ला गेले, 9ला गेले, 10ला गेले, आणि किती वेळा लघवी सुटली हे लिहून ठेवायचं. यामुळे कसं की आम्हाला एक आयडिया येते की माझ्याकडे एक आजी येतात, त्या म्हणायच्या मला खूपच घाईची लघवी होते, मी म्हणे घरी आली तोपर्यंत मी छान असते, माझ्या डोक्यात विचार आला की मला लघवी आली आहे की मी बाथरूमचा दरवाजा उघडायच्या आत मला लघवी होऊन जाते. सो यांना पण असं होतं की मग आम्ही त्यांना डायरी दिली, पण सगळ्यांना पहिले ते करायचं असतं. तर त्या डायरीत हे कळलं की यांना दिवसातनं 2दाच लघवी होते, 12 तासात नाही एकदा. सो ती लघवी 910,000 ml ची असणार. म्हणजे हे ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर नसता, त्यांचं ब्लॅडर इतकं मोठं होऊन गेलं होतं की त्याला सेन्सेशनच नव्हते. सो हे डायग्नोज करण्यासाठी आपण ब्लॅडर डायरी देतो की काही असं वेगळं तर नाही. जनरली म्हणजे असं असतं की 10-12 वेळा लघवीला गेले असतात, 15 मिनिटात, 20 मिनिटात. यात कधी कधी असं असतं की काही पर्टिक्युलर वेळी वारंवार गेले असतात, मग म्हणजे संध्याकाळच्या वेळीच खूप जावं लागतं किंवा रात्री एसी लावल्यावरच खूप जावं लागतं. मग त्याच्यासाठी त्याचे काहीतरी ऑप्शन आपण सुरू करू शकतो. सो पहिली स्टेप ब्लॅडर डायरी असते. त्यानंतर एक सोनोग्राफीवर लघवी किती शिल्लक राहते करून ब्लॅडर मध्ये मूत्राशयात लघवी होऊन गेल्यानंतर किती शिल्लक राहते अच्छा हे चेक केलं जातं. म्हणजे असं नको की आपण जनरली असं म्हणतात की 50 ml किंवा आपण जेवढी लघवी करतो त्याच्या 1/3 लघवी जर शिल्लक राहिली तर इट इज ओके, नॉर्मल. पण असं नाही की 1000 ml 450 ml चा 1/3, 100-125 ml शिल्लक राहणं हे ओके आहे. पण हीच जर 200 झाली, 250 झाली तर प्रॉब्लेम वाढतात. म्हणून आपण एक ते चेक करतो की किती शिल्लक राहते लघवी. त्याच्यानंतर आपण हे चेक करतो की युरिन इन्फेक्शनमुळे लघवी सुटून जाण्याचं प्रमाण वाढतंय का. तर आपण एक बेसिक युरिन रुटीन करतो, कारण भरपूर दिवसापासूनचा आजार असतो तर आपण किडनी बरोबर आहे की नाही म्हणून क्रिएटिनिन आणि जसं मी सांगितलं की एका पर्टिक्युलर वयाच्या प्रमाणे सगळ्यांची शुगर बघायला पाहिजे पुढे, म्हणून आपण यांची शुगर बघतो. तर हे बेसिक इन्व्हेस्टिगेशन सगळ्यांचे केल्यावर मग आपण याच्या ट्रीटमेंट पार्टवर येतो. आता युरिन इन्कॉन्टिनन्स मध्ये जर आपल्याला स्ट्रेस इन्कॉन्टिनन्स सापडला तर यावरती सगळ्यात प्राथमिक उपचार हा वजन कमी करणे, चहा कॉफी कमी करणे, कोल्ड ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स, आर्टिफिशियल स्वीटनर्स बंद करणे, एका वेळी खूप पाणी न घेणे, म्हणजे ब्लॅडर खूप स्ट्रेच नाही करायचं, तांब्याभर पाणी एका वेळी, हे बेसिक
त्याच्यानंतर संडास व्यवस्थित होईल, म्हणजे कॉन्स्टिपेशन होणार नाही. त्याच्यासाठी बरोबर जेवणावरती आहार बदलणे. त्याच्यानंतर एक्झरसाइजेस जे आपण म्हणलं पेल्विक फ्लोर एक्झरसाइजेस या प्रॉपरली सुरू करणे, हे सगळ्यात फर्स्ट स्टेप आपण पकडतो. त्याच्यानंतर जर यांनी नाही झालं तर नेक्स्ट स्टेप मध्ये टॅबलेट्स असतात ज्यांनी थोडा कंट्रोल वाढतो. त्याच्या नेक्स्ट स्टेप मध्ये काही एंडोस्कोपिक लेझर ट्रीटमेंट्स असतात. नसेल तर एक टेप लावण्याची प्रोसिजर असते ज्याच्यात लघवीची वाट जी लूज झाली आहे तिला थोडंसं टाईट केलं जातं, ज्यामुळे लघवी सुटणार नाही खोकल्यावर. माझ्याकडे पर्सनली 23 वर्षाच्या रनरचं हे ऑपरेशन झालंय. कारण तिला धावता नाही यायचं, ती धावायला लागली की लघवी सुटायला लागायची. तर ती आली म्हणे नाही होऊ शकत. मी तिला म्हटलं बाई आपण 1 महिना एक्झरसाइजेस करू, नाही झालं तर आपण सर्जरी करू. तर तिची सर्जरी आम्ही लगेच 1 महिन्यात केली. कारण तिचा प्रॉब्लेम असा होता की तिला रनिंग हे पोलीस मध्ये याच्यासाठी पाहिजे होतं. सो पोलीस ट्रेनिंगसाठी भरतीसाठी तिला रनिंगची जरूरत होती. तर तिचं म्हणणं की त्याच्याशिवाय मला पुढे करताच नाही. तिच्यासाठी हा फक्त क्वालिटी ऑफ लाईफ प्रश्न नव्हता, करिअर प्रश्न होता. तर तिला लगेच सर्जरी केली. पण बाकी लोकांना मग आम्ही थोडंसं एक्झरसाइजेस जास्त, म्हणजे किती मोठा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी तो. सो ही जर एक 35 वर्षाची बाई आहे जिला ऑफिसमध्येच नाही जात आहेत लघवीस झाल्यामुळे, तिला आम्ही लवकर प्रोसिजर ऍडवाइस करतो की खूप बाकी करण्यापेक्षा बाई ग आपण लवकर तुला ठीक करू. ते जर वय खूप जास्त आहे आणि सुटते तर आपण सांगतो की नाही तुम्ही व्यायाम थोडे जास्त कंटिन्यू करा, आपण थोडा वेळ अजून देऊन बघू. सो त्याचा प्रॉब्लेम कुठे आहे, किती मोठा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी हा, याप्रमाणे सर्जरी लागेल की नाही, फक्त मेडिकल मॅनेजमेंट करावी का हे ठरतं. त्याच अर्जन्सीसाठी पण हेच ट्रीटमेंट असतात. म्हणजे चहा कॉफी अवॉइड करणं, एका वेळी खूप न खाणं, खूप पाणी न घेणं, त्याच्यानंतर पोट साफ ठेवणं, खूप वेळ लघवी रोखून न धरणं, हे बेसिक झाले. यासोबत या एक्झरसाइजेस करणं, पेल्विक एक्झरसाइजेस करणं. एक पर्टिक्युलर असं असतं की एक जर आपण पायावर पाय आडवे केले, म्हणजे असे क्रॉस केले, पाय क्रॉस केले आणि ते एकमेकांवर दाबले, तर जी अर्जन्सी आहे लघवी एकदम जोरात आली आहे तर ती चालली जाते. तर जसं ट्रेन्स मध्ये वगैरे जेव्हा जोरात लघवी लागते तेव्हा आपण बायकांना सांगतो की जर तुम्ही फक्त दोन्ही पाय एकमेकांवर दाबले तर एक 5-7-10 मिनिटं 15 मिनिटं मिळून जातात, ती अर्जन्सी चालली जाते. सो बेसिकली अर्जन्सी प्रिव्हेन्शन स्ट्रॅटेजीज शिकवल्या जातात. त्याच्यानंतर काही पर्टिक्युलर गोळ्या असतात ज्यांनी बऱ्यापैकी कंट्रोल येतो. सो ही फर्स्ट लाईन ट्रीटमेंट होते. यानंतर काही इन्व्हेस्टिगेशन्स असतात, म्हणजे कोणाला स्कोपी लागते, दुर्बिणीने चेक करावं लागतं की अजून काही तर नाही, आपण काही नसतं नाही करत आहे. काही लोकांना प्रेशर टेस्टिंग लागतं ज्याला युरोडायनामिक्स म्हणतात. काही लोकांना आपल्याला हे करावं लागतं की त्यांना स्पेसिफिकली लाईफस्टाईल मॉड्युलेट करून द्यावी लागते की तुम्ही यावेळी पाणी प्या, इतक्या वेळात पाणी प्या, म्हणजे कारण टीचर्स असतात. सो ऑब्व्हियसली 6 तास त्या लघवीला जाऊच शकत नाही, त्यांचे बॅक टू बॅक पिरियड्स असतात. सो मग आपण त्यांना पाण्याचं आणि याचं वेगळं करून देतो की बाबा तुमचं वॉटर इनटेकही पूर्ण झालं पाहिजे, कॉन्स्टिपेशन नको व्हायला आणि अर्जन्सी नको व्हायला आणि तुमचे पिरियड्स पण बरोबर. सो आम्ही लाईफस्टाईल टेलरिंग करून देतो की हे बरोबर या प्रकारे करता येईल आहे. त्याच्यानंतर गोळ्या ऍड होतात. यानंतर काही पर्टिक्युलर स्कोपीमध्ये इंजेक्शन्स असतात ज्यांनी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. त्यांनी नसेल होत आणि ब्लॅडर लहान झालं असेल तर त्याच्यासाठी सर्जरीज असतात ज्यांनी ब्लॅडर मोठं करता येतं. तर हे सगळं ऑप्शन्स आहेत आणि यांनी क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्हमेंट व्हावी. कोणालाही बायकांना लघवीला होत असल्यामुळे आयदर घरी राहावं लागावं, बरोबर, किंवा त्यांना काही सॅक्रिफाईस करावी लागावी असं होऊ नये, यासाठी मला म्हणजे असं हे म्हणावंसं वाटतं की लोकांनी याच्याबद्दल बोलावं. वी शुड टॉक अबाउट दिस. तोच एक महत्वाचा भाग आहे की आपल्या जननेंद्रियाबद्दल कुठल्याच अँगलने बोललं जात नाही.
म्हणजे सार्वजनिक नका बोलू, पण जवळच्या माणसांकडे तरी मोकळेपणाने ते बोला, जेणेकरून तुमचे प्रॉब्लेम्स आणखीन वाढणार नाही. आणि ज्याच्यावर आहे त्याच्यावर समस्या, आणि डॉक्टर्स आहेतच तिथे तरी किमान जा आणि त्यांना ते स्पष्टपणे सांगा, एवढी अपेक्षा आपण करू शकतो. मंडळी, याच विषयावर आणखीन काही प्रश्न मी विचारणार आहेत, कदाचित ते तुमच्या मनातले असतील, पण हा विषय जर तुम्हाला तुमच्या जवळचा किंवा ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर हे चॅनल विमर्श बाय मयूर आडकर लगेच सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मनात या विषयावरचे आणखी काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये ते विचारा. आणि तुमच्या माहितीत असे काही लोक असतील की ज्यांना ही माहिती, हा एपिसोड, हा विषय तुम्हाला सांगायचा आहे, तर हा व्हिडिओ नक्कीच त्यांच्यापर्यंत पाठवा, शेअर करा, आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आणखीन काही प्रश्न आहेत आणि डॉक्टरांना मी आता असे काही प्रश्न विचारणार आहे जे तुमच्या मनामध्ये आत्ताही असतील. डॉक्टर, ह्या प्रश्नाचा किंवा या समस्येचा मानसिकतेशी, मेंदूशी काही संबंध आहे का? याचा संबंध दोन्ही प्रकारे आहे. बेसिकली काही स्ट्रेसनी किंवा टेन्शननी लघवी वारंवार लागणं हे सुद्धा होतं. म्हणजे मानसिकतेनी त्रास सुरू होणं हे पण होतं, आणि हा त्रास सुरू झाला की मानसिकतेवर परिणाम होणं हे पण होतं. सो बेसिकली आपल्याकडे भरपूर असे लोक येतात ज्यांना, मी हे सुद्धा ऐकलंय, आता बोलायला नको पण सुद्धा ऐकलंय की मॅडम माझा प्रॉब्लेम इतका क्रॉनिक झालाय की मला असं वाटतं जीव द्यावा, माझ्याजवळ दुसरा काही ऑप्शन राहत नाही असं वाटतं. इतकं टेन्शन आलेलं असतं की त्यांचं म्हणणं असतं की हा तुम्ही इतकं सहजासहजी म्हणताय की हे सुटतं, हे ठीक होतं, मग इतक्या दिवसात कोणीच हा प्रयत्न का नाही केला? किंवा असं होतं की लोक सांगत नाही की हा प्रॉब्लेम क्रॉनिक आहे, ही कंडिशन आहे, म्हणजे हा दगड नाहीये की मी काढून टाकते, ही कंडिशन आहे, ही आपल्याला सोबत मॅनेज करायची आहे. डायबिटीस सारखा की याला आपल्याला मॅनेज करायचं आहे. तर हे न कळल्यामुळे असं वाटतं की मी 10 डॉक्टरांकडे जाऊन मी ट्रीटमेंट घेतली पण मला पूर्ण आराम झालाच नाही. तर होतं असं की 10 डॉक्टराकडे ट्रीटमेंट घेतो तेव्हा काही दिवस बरं वाटतं, मग जेव्हा आपण गोळ्या सोडतो पुन्हा त्रास सुरू होतो. तर बेसिकली हे कंडिशन आहे का आपण जेव्हा गोळ्या बंद करतो तेव्हा व्यायाम हे व्यवस्थित सुरू ठेवावे लागतात, हे माहिती नसतं. हा प्रश्न का विचारला? कारण भीतीने, घाबरल्याने, माराच्या भीतीने, म्हणजे शाळेमध्ये मुलांना एखाद्या शिक्षकाला घाबरतात किंवा कोणी पोलिसांना घाबरतं, कोणी आपल्या वडिलांना घाबरत असतं, किंवा कोणी मारामारी, एखाद्या अपोजिट पार्टी त्यांचे दुश्मन असतील ते कोणी अंगावर आले तर, किंवा लघवीला होते पटकन. म्हणजे डायलॉग आहे की नुसता गेलो समोर तर हा मुतला, असं म्हटलं जातं. तर हा प्रकार त्याशी संबंधित आहे. ही फ्लाइट और फ्राईट रिस्पॉन्स असतो. अच्छा. जेव्हा खूप भीती वाटते, अतोनात भीती वाटते, तेव्हा आपले सगळे स्फिंक्टर्स रिलॅक्स होतात. अच्छा. तर म्हणजे सू होऊन जाणे, संडास होऊन जाणे, हे म्हणजे ही ॲड्रेनर्जिक रिस्पॉन्स आहे की इतकं ॲड्रेनालिन सिक्रीट होतं त्यावेळी शरीरातनं की सगळे स्फिंक्टर्स उघडून जातात. सो मानसिकतेने म्हणजे खूप भीती वाटण्याने लघवी सुटून जाणं हा एक एक्स्ट्रीम प्रॉब्लेम झाला. पण शाळेत असंही असतं की टीचर रागवेल जर मी वारंवार लघवीला गेलो, म्हणून लहान मुलं ज्यांना ओव्हर ऍक्टिव्हिटी असते ते सूला जात नाही, ते लघवी धरून ठेवतात. खूप खूप वेळ म्हणजे लागली असूनही जात नाही, त्यामुळे किडनीवर प्रेशर येतं. हे सुद्धा प्रकार होतात. असं सुद्धा होतं की नाही मॅडम माझ्या ना, म्हणजे माझ्या इथे चाललेलं पेशंट आहे, माझ्या सीट पासून बाथरूम पर्यंत जायला मला 20 लोकांच्या चेअरच्या समोरून जावं लागतं, म्हणून मी दिवसभर पाणीच पित नाही, कारण मी 10 वेळा जाईन तर लोक मला काय म्हणतील. हा काय म्हणतील या प्रश्नाने त्यांचं इतकं नुकसान झालं असतं की मी सुद्धा स्वतः सांगते की मॅडम मी ओपीडीतनं सुद्धा मधून तुमच्या समोरून उठून लघवीला जाईन, मी सतत सगळ्यांसमोर पाणी पित राहते. सगळ्यांना सांगते की आपल्याला जे काही नॉर्मल आपल्या शरीराचे फंक्शन्स आहेत त्याची लाज किंवा त्याच्यासाठी रागवलं जावं हे चूक. बरोबर. इट इज आवर राईट की आपल्याला ज्याला लघवीला जास्त लागते त्याला लघवीला जाऊ द्यावं. टीचर सुद्धा म्हणतात अरे नाही तो मुलगा खूपच खोडकर आहे, तो दर 15-15 मिनिटात लघवीला जातो, पण त्याचा काय प्रॉब्लेम आहे हे समजून घेतल्याच जात. किंवा त्याला मग
पाणी जास्त पिऊन देत नाही काही मुलांना शाळांमध्ये. हो. कारण मुलं सतत कारण काढून ते कारण काढतात हा, कारण लघवीला जाण्याचं, बाहेर जाण्याची कारण काढतात, पळून जाण्याची वर्गातून. हे असे विषय आहेत. मग ते पालकांनी आणि शिक्षकांनी मिळून सोडवायला पाहिजेत की तो एक असा विषय नाही की हसण्यावारी नेण्यासारखा किंवा केवळ तक्रारीचा विषय नाही. आज आपणही किती बघतो लहान मुलं टीव्ही बघत राहतात आणि लास्ट मिनिट असं पूर्ण पोट मागे ओढून, कंबर मागे ओढून धावत लघवीला जातात. सो हे पण ओव्हर ऍक्टिव्हिटी आहे. ही पण असं आहे की ह्याचे पण भरपूर दुष्परिणाम होऊ शकतात. पोस्टपोन हे पण शाळेत पण असं असतं की क्लासमधनं बाहेर पडत धावतच लघवीला जातात सेकंड पिरियड नंतर. एवढ्या लहान मुलांमध्ये जर आपण हे सगळं डेव्हलप होऊ दिलं तर पुढे चलून याचे दुष्परिणाम खूप होणार आहे. आता समजा मी घरून निघतोय आणि माझा 1.5-2 तासाचा प्रवास आहे आणि मला लघवीला नाही लागले, पण या 1.5-2 तासाच्या प्रवासात लागली तर म्हणून मी घरून लघवी करून बाहेर पडतो. रात्री झोपताना लघवी करणं हा क्रमच आहे आपला. पण असं अवेळी म्हणजे शरीर संकेत देत नाहीये तरी मी लघवीला जातोय, कळलं का? हे किती प्रमाणात घातक आहे किंवा हे योग्य आहे का? नाही, हे योग्य आहे. बेसिकली कधी कधी असं असतं की ब्लॅडरचे सेन्सेशन्स हे वीक असतात. अच्छा. सो जनरली पण जर आपण 4-4 तास लघवीला जात नाहीये तर आपणच ठरवून 3 तासाला लघवी खूप जोरात आली नसताना लघवीला जायला सुरू करायला पाहिजे. कारण ब्लॅडरला रिट्रेन करता येतं. म्हणजे जे 450 वर प्रेशर येतं ते 300 वर यायला लागेल. हो, हे चूक आहे की टेन्शन आहे म्हणून मी 3दा 4दा 15-15 मिनिटात लघवीला जाईन, यांनी त्रास होऊ शकतो. पण जर आपण ठरवलंय, आपल्याला माहित आपण 1.5 तास आधी गेलोय तर आता एकदा जाऊन येणं यांनी काही खूप इजा होणार नाही. अच्छा. आणि एक डबल वर्डिंग प्रकार असतो. म्हणजे जिथे लोकांची लघवी पूर्ण होत नाही तिथे त्यांना सांगितलंच जातं की एकदा लघवी झाली की एकदा पुन्हा ट्राय करा, थोडी अजून होऊन जाईल, ब्लॅडर पुन्हा एम्प्टी होऊन जाईल. सो हा ब्लॅडर रिट्रेनिंग किंवा आम्ही सोपं पद्धत सांगतो. जर थोडी एज वाढली आहे तर सगळ्यांचा प्रश्न असतो की मी बसली आहे तोपर्यंत मला लघवी लागत नाही, मी उठली की मला लघवी धरवत नाही. तर त्यांना आम्ही सांगतो की आजी ती टीव्ही सिरियल ना 15 मिनिटं बंद करा आणि लघवीला जाऊन या. हे घरच्यांना कुणाला तरी करावं लागतं. सो दीज आर ब्लॅडर अलार्म्स की बाबा 2 तास झाले लागतात आणि ते बघत बसतात, 2 तास झाले लघवीला जाऊन या आता, हे सांगायला कोणीतरी पाहिजे. लहान मुलांना सांगतात ना, बेटा जा लघवी करून ये, खूप वेळ झाला. तसं काय कधी कधी वयात पण सांगावं लागतं की आता वेळ झाला, आता लघवी करून. हा आजार जो आहे तो तुम्ही मगाशी एकदा म्हटलं की मेनोपॉज ज्या महिलांना आलेला आहे त्यांच्यामध्ये होतो, पण तरुण मुलींमध्ये किंवा तरुण मुलांमध्ये पण दिसून येतो. तर रिप्रोडक्शन मध्ये म्हणजे प्रजनन क्षमतेमध्ये याच्यामुळे काही फरक पडतो? प्रजनन क्षमतेमध्ये नाही पडला तरी म्हणजे बेसिकली कॉन्फिडन्स चेंज झाल्यामुळे होणारा जे संबंध आहे त्याच्या फ्रिक्वेन्सी मध्ये भरपूर फरक पडतो. त्यांच्या म्हणजे लिबिडो म्हणतो आम्ही, म्हणजे इच्छा, संबंध होण्याची इच्छा ही कमी होते. सो हे प्रॉब्लेम्स जे म्हणजे हे आहेत हे वाढत जातात. त्यांनी कॉन्फ्लिक्ट खूप वाढतात. बेसिकली मॅरिड लाईफ मध्ये जे क्लॅशेस येतात त्याचं खूप महत्वाचं कारण हे राहतं. बरोबर बरोबर. त्यामुळे मुख्य जे तुम्ही सांगितलं की या बाबतीतल्या ज्या पेल्विक एक्सरसाइजेस आहेत त्या प्रॉपर केल्या पाहिजे. मला वाटतं अलीकडे बरेच योगा टीचर्स जे युट्यूबवर आहेत ते बऱ्यापैकी याबद्दल बोलत असतात. त्या बघून आपल्या प्रेक्षकांनी करायला काहीच हरकत नाही. तर एकूण या व्यायामाच्या कंटाळामुळेच आपल्याला आरोग्याच्या समस्या वाढलेल्या आहेत. ते जर नसेल होत आणि अशा समस्या जर तुम्हाला असतील तर तुम्ही यूरोलॉजिस्ट किंवा नेफ्रोलॉजिस्ट या डॉक्टर्सकडे, स्पेशालिस्टकडे जाऊ शकता. डॉक्टर अनघा कुलकर्णी केकतपुरे यांची याच्या स्पेशलायझेशन काय आहे हे आपण आता जाणून घेऊया. मी डॉक्टर अनघा कुलकर्णी केकतपुरे, मी यूरोलॉजिस्ट आहे. नागपूरला अपेक्स स्पेशालिटी क्लिनिक इथे माझी प्रॅक्टिस आहे. मी एस्पेशली यूरोलॉजिस्ट आहे. किडनीच्या, मूत्रमार्गाच्या बाकी सगळ्या, युरेटरच्या, ब्लॅडरच्या याच्या सर्जरीज ही माझी स्पेशलायझेशन आहे. माझ्या जीवाचा सगळ्यात आवडीचा विषय किंवा
ज्याला मला सगळ्यात जास्त वाटतं हा विषय, हा युरिन इन्कॉन्टिनन्स, महिलांमध्ये जो लघवी सुटून जाते किंवा याला आम्ही युरोगायनेकॉलॉजिकल प्रॉब्लेम्स म्हणतो, याच्यावरती माझं स्पेशलायझेशन आहे आणि यासाठी मी मागले 10 वर्ष नागपुरात कार्यरत आहे. मी एक ब्लॅडर लॅब सेटअप केली आहे जिथे आम्ही हे सगळं म्हणजे इट इन्क्लूड्स काउन्सिलिंग, पेशंट इंटरॅक्शन्स, लोकांशी 1 to 1 कनेक्ट करणं. माझ्याकडे माझे जे कलिग्स आहेत त्या स्वतः पर्सनली सगळ्यांशी, कारण वय वाढलेलं असतं, पर्सनली फोन करून त्यांच्याशी एक कॉन्टॅक्ट ठेवणं की तुम्ही बरे आहे की नाही, कसं आहे, सायकोलॉजिकल एक सपोर्ट देणं, हे पण फिजिकल थेरपी, फिजिओथेरपी, थोडंसं इमोशनल सपोर्ट, मेडिकल सपोर्ट, त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या सर्जरीज, सगळे टेस्टिंग, सगळं आपण एका जागी उपलब्ध केलेलं आहे नागपुरात आणि हेच माझं मेन काम आहे. डॉक्टरांबद्दल मी जेव्हा मुलाखतीच्या पूर्वी थोडासा रिसर्च केला तेव्हा मला असं जाणवलं की डॉक्टर अनघा कुलकर्णी ह्या आपल्या मध्य भारतातल्या पहिल्या महिला युरोलॉजिस्ट आहेत. कारण महिलांचे प्रॉब्लेम सांगताना अगदी सगळ्याच समाजातील स्तरातील महिलांना त्याबद्दल लाज वाटते असं नाही, पण बहुतांश महिलांना स्वतःच्या प्रायव्हेट पार्टबद्दल किंवा प्रायव्हेट आजारांबद्दल सांगणं कठीण होतं. त्यामुळे आता एक अशी महिला तुमच्यासाठी उपलब्ध आहे, तर तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. या फ्रेमच्या खाली म्हणजे या स्क्रीनवर तुम्ही पाहताय त्याच्या खाली डॉक्टर अनघा कुलकर्णी केकतपुरे आणि ॲपेक्स मल्टीस्पेशालिटी क्लिनिकचा पत्ता आणि टेलिफोन नंबर्स आणि ईमेल आयडी, तुम्ही त्यांना त्यावर संपर्क करू शकता. आणि तुम्हाला आज हा पॉडकास्ट ऐकल्यानंतर, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या शारीरिक व्याधींमध्ये असे काही सिम्पटम्स दिसत आहेत का, किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये असे सिम्पटम्स किंवा अशा पद्धतीचा आजार कोणाला असेल तर ट्राय अँड टेस्टेड करून जवळच्या डॉक्टरांकडून तुम्ही जाऊन आला असाल, पण त्यावर जर सोल्युशन तुम्हाला मिळालं नसेल तर ह्या फ्रेमवर दिसणारे खाली जे नंबर दिसत आहेत डॉक्टर अनघा कुलकर्णी केकतपुरे यांना तुम्ही संपर्क करा. तुम्ही मुंबई, पुणे, नाशिकमध्ये कुठेही असाल, महाराष्ट्रात कुठेही असाल, नागपूरमध्ये त्यांचं क्लिनिक आहे, तर एक संपर्क करून तुमच्या या न सुटणाऱ्या समस्येवर तुम्हाला जर समाधान हवं असेल तर तुम्ही यांना संपर्क करू शकता आणि तुमच्या आरोग्याची काळजी पूर्णपणे त्यांच्यावर सोपवू शकता. ही खात्री तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच आला असेल. डॉक्टर अनघा, विमर्शमध्ये तुम्ही 2 एपिसोड यावर बोलला आहात आणि खूप उपयुक्त माहिती आहे. म्हणजे किडनीच्या आजारांबद्दल बरेच जण बोलतात, कॅन्सरबद्दल बरेच जण बोलतात, पण हा अतिशय छोटा विषय आहे युरोलॉजी मधला, जो लोकांना छोटा वाटतो पण ते किती मोठं रूप धारण करू शकतं, किती घातक ठरू शकतं हे आज तुम्ही सांगितलेलं आहे. तुमचे खूप खूप आभार की आज तुम्ही विमर्शाच्या प्रेक्षकांना इतकी चांगली माहिती दिली. आणि आमचा विमर्शाचं एक धोरण आहे की महिलांच्या समस्या किंवा चांगल्या ग्रामीण भागात असो, शहरी भागामध्ये असो, स्वतःच्या प्रॉब्लेम्सवर मात करून काहीतरी करू पाहणाऱ्या महिलांना आम्ही प्रमोट करतोय. जर तुम्ही असंच काही वेगळं करत असाल, तुम्ही एक महिला असाल, तुम्ही पुरुष असाल, पण समाजाप्रती काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असाल, स्वतःची संकट, स्वतःच्या समस्या सोडवून समाजाला नाही म्हणता येणार पण एक चांगलं काम करतात ज्याचा समाजाला उपयोग होतोय, मग तो आर्थिक स्वरूपात त्याचा मोबदला येत का असेना, पण तुमचं काम हे युनिक आहे असं जर तुम्ही असाल तर आमच्या vimarshabhai@gmail.com यावर संपर्क करा. आज जशा डॉक्टर अनघा कुलकर्णी केकतपुरे आम्हाला भेटल्या, त्यांची मुलाखत झाली, 2 चांगले विषय त्यांनी या ठिकाणी मांडले, तशीच संधी तुम्हालाही मिळू शकते. मग तुम्ही डॉक्टर असाल किंवा सामाजिक क्षेत्रात काही काम करत असाल, काही युनिक व्यवसाय करत असाल तर त्याची माहिती आपण या सर्वांना देऊ विमर्शाच्या माध्यमातून. मी तुम्हाला विनंती करतो, तुमच्याकडे जर असं काही टॅलेंट असेल तर नक्कीच आम्हाला संपर्क करा. आपण विमर्शाच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हालाही बोलवू, समाजापर्यंत तुमचं काम पोहोचवू. डॉक्टर, खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही आम्हाला एवढा अमूल्य वेळ तुमचा दिलात आणि समाजाला प्रती तुम्ही खूप चांगलं काम करता. ऍक्च्युली रुग्णसेवा असं म्हटलं जातं या प्रोफेशनला. तर रुग्ण तुमच्याकडे येतात आणि तुम्ही त्यांची सेवा करताय आणि अशी माहिती थेटपणे लोकांना द्यायलाही काही डॉक्टर तयार होत नाहीत. आम्ही अनेकांना संपर्क करून पाहिलाय, पण अमुक आम्ही बोलणार नाही, अमुक आम्ही बोलणार नाही, पण आज तुम्ही अतिशय मनमोकळेपणाने सर्व प्रश्नांना आमच्या उत्तरं दिली. तर तुमचा हा मनाचा मोठेपणा आहे की लोकांना त्यांच्या आरोग्याबद्दल जागरूक ठेवणं ही एक मोठी जबाबदारी डॉक्टरांवर आहे आणि आज तुम्ही आमच्या माध्यमातून तुम्ही ती पार पाडली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.